लेखपाल अवॉर्ड एक्झिबिशन जाऊत आपण. या मुलाचा प्रोजेक्ट स्मार्ट टी शर्ट पहा, वेगवेगळ्या इंडिकेशनच्या माध्यमातून समोरची गाडी, मागची गाडी, डावा उजवा हे सर्व या मुलांनी सेट केलेलं आहे. ते लाइटिंगच्या द्वारे त्या मुलाकडून आपण माहिती घेऊया. हे पहा, हे जे घड्याळासारखं दिसतंय ना मशीन, ते या मुलांनी आता ते डाव्या हाताला बांधणार आहे. तुरंत येस. तुझं नाव काय? माझं नाव प्रेम गजानन जराटे, चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. माझ्या शाळेचे नाव शिवाजी बौद्ध उच्च माध्यमिक शाळा अमरावती. तर आता सांग याचा उपयोग सांग. माझ्या प्रोजेक्टचे नाव स्मार्ट टी शर्ट फॉर मॉर्निंग वॉकर. हे स्मार्ट टी शर्ट बनवण्याचे उद्दिष्ट असे आहे की जे सकाळी फिरायला जातात, सायकलिंग करतात, त्यांचा कुठल्याही प्रकारचे अपघात होऊ नये यासाठी मी हे स्मार्ट टी शर्ट बनवलेले आहे. जनरली पावसाळ्यात, हिवाळ्यात पहाटे 5 ते 6च्या दरम्यान अंधार असतो. भारी प्रमाणात रस्त्यावर ट्रक, ट्रेलर्स भरधाव धावत असतात. ट्रक ड्रायव्हरला खाली फिरणारे लोक दिसत नाही. जवळ आल्यावर ब्रेक मारणे अशक्य असते, त्यामुळे अपघात होऊ शकतो. यामुळे मी हे स्मार्ट टी शर्ट बनवले आहे. या स्मार्ट टी शर्ट मध्ये 2 इंडिकेटर, एक हेडलाइट, मागील हेडलाइटचा वापर केला आहे. मला जर सायकलिंग करायची असेल तर मी या स्मार्ट टी शर्टचा वापर करेल. मला जर लेफ्ट टर्न घ्यायचा असेल तर मी लेफ्ट इंडिकेटरचा वापर करेल. लेफ्ट लाईट लागलेले आहे. मला जर राईट टर्न घ्यायचा असेल तर मी राईट म्हणजे आपण उजव्या बाजूने जातो की डाव्या बाजूला, समोरच्या मागच्या वाहनाला समजते लाईट मुळे, ठीक आहे. म्हणजे तो त्याचा कंट्रोल म्हणजे ब्रेक करतो. समोरच्या वाहनांना दिसलं पाहिजे म्हणून हेडलाइटचा वापर केलेला आहे. मागच्या वाहनांना दिसलं पाहिजे म्हणून मागे पण लाईट लावलेले आहेत. मागे हेडलाइटचा वापर केलेला आहे. जे रात्री जेवण झाल्यावर फिरायला जातात त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. आणि तो पेपर दाखव बरं. या मुलाने या त्यांच्या गावाच्या म्हणजे गावातलेच ना, गावातले व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कशाने? पिकअपच्या धडकेने. तर याची म्हणजे ते संध्याकाळी गेले होते, सकाळी गेले होते, अंधार होता, पहाटे. तर या त्यांना जे इंजिन नुकसान झालं ते काय झालं, तर या विद्यार्थ्याला लक्षात आलं आणि त्याच्यापासून याने विचार करून संशोधन करून एक टी शर्ट बनवलं. तर खूप खूप धन्यवाद तुझे. थँक्यू.